नमस्कार, मी अनिल धुपदळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. लोकशाहीर अण्णाभाऊसाठी चरित्र साधन प्रकाशन समितीवर डॉक्टर धनंजय भिसे, हेमंत हरहरे यांच्याकडून सत्कार. महाराष्ट्र शासनाच्या 6 मार्च 2026 रोजीच्या शासन आदेशानुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्यपदी डॉक्टर धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक हेमंत हरहरे यांनी चिंचवड येथे त्यांचा सत्कार करून मनपूर्वक अभिनंदन केलं. पुढील 3 वर्षाच्या कालावधीसाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे पुनर्गठन करण्यात आलं आहे. या समितीच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य, विचार आणि जीवनकार्य समाजापर्यंत अधिक व्यापक स्वरूपात पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या समृद्ध साहित्याचा प्रचार प्रसार अधिक प्रभावीपणे होऊन त्यांचे विचार आणि संघर्षमय जीवनकार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवे बळ मिळेल अशी अपेक्षा हेमंत हरहरे यांनी व्यक्त केली. यावेळी पुढे बोलताना हेमंत हरहरे म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्त साहित्यिक होते. त्यांच्या लेखनातून समाजातील वंचित, शोषित आणि सामान्य माणसाच्या जीवन संघर्षाचं जिवंत आणि वास्तव चित्र उभं राहतं. सामाजिक जाणीव, मानवी मूल्ये आणि परिवर्तनाची प्रेरणा यांचा संगम त्यांच्या साहित्यामधून दिसून येतो. देवधर्म आणि देशाबद्दल त्यांच्या लेखनात अतिटोकाचा, अतिरेकी किंवा आक्षेपार्ह उल्लेख आढळत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्याचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार अधिक व्यापक प्रमाणात व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर धनंजय भिसे म्हणाले, माझ्याकडे कोणताही वशिला नाही, तसेच सधन किंवा राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमीही लाभली नाही. तरी देखील मला या समितीवर काम करण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. ही संधी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारावी असा माझा ठाम विश्वास आहे. पुढे भिसे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र आणि साहित्यावर काम करण्याची संधी मिळणं ही केवळ जबाबदारी नसून एक प्रकारची वैचारिक साधना आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य माझ्या जीवनात दिशा देणारं, संघर्षाला बळ देणारं, समाज परिवर्तनाची प्रेरणा देणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी मिळालेली ही संधी ते सामाजिक कर्तव्य आणि वैचारिक बांधिलकी म्हणून स्वीकारत असल्याचं त्यांनी सांगितलं. या समितीचे सचिव म्हणून शिवा कांबळे यांची निवड झाली असून इतर सदस्यांमध्ये डॉक्टर सुनील भंडगे, डॉक्टर संजय गायकवाड, बळीराम गायकवाड, सचिन साठे, गणेश भगत, प्राचार्य डॉक्टर देवदास वायदंडे, डॉक्टर संपत जाधव, डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे, योगिता साळवी, रुपाली अवचरे, डॉक्टर पांडुरंग येवळे आणि चंद्रकांत केंगार यांचा समावेश आहे. या सर्व सदस्यांचे यावेळी शाब्दिक अभिनंदन हे हरहरे यांच्याकडून करण्यात आलं. श्री वल्लभगड विद्यासंवर्धक संघ श्री शारदा पूर्व प्राथमिक शाळेत महिला दिन उत्साहात संपन्न. शनिवारी 14 मार्च 2026 रोजी शारदा पूर्व प्राथमिक शाळेत अत्यंत उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौभाग्यवती सुलोचना विनायक मोकाशी यांनी उत्तम मार्गदर्शन केलं. त्या स्वतः उत्तम वकील असून त्यांनी वकिली सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्या म्हणाल्या, जर महिला शिक्षित झाल्या तर घर शिक्षित होतं, गाव शिक्षित होतं आणि देशाची उन्नती होते. देशाच्या उन्नतीमध्ये महिलांचा अनमोल सहभाग आहे. त्याचबरोबर यावेळी सौभाग्यवती मोकाशी यांनी महिलांचे हक्क, बालकांचे हक्क याची माहिती दिली. यावेळी ग्रामस्थ, महिला वर्ग, शाळेचे सर्व संचालक, शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेचे मार्गदर्शक लखमगौडा पाटील, शाळेचे उपाध्यक्ष